नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांचं रिक्रुटमेंट सेलची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, ज्यामध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे फॉर एंगेजमेंट ऑफ लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट्स ऑन शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट. म्हणजे शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे आहे ते क्लर्क हे पद भरण्यात येणार आहेत. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते स्टार्ट झालेले आहेत, ज्याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच हे PDF पाहिजे असेल आणि मराठी स्वरूपामध्ये रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ॲज वेल ॲज आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तिथेही आम्ही अपडेट जे असतात त्या शेअर करत राहतो. ॲब्सोल्युटली फ्री आहे, जॉईन करू शकता. आता सर्वप्रथम इथे दिलेला आहे, online applications are invited in terms of scheme of engaging law clerk cum research associate on short term contractual assignment in a Supreme Court of India. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये जे आहे लॉ क्लर्कचं जे आहे शॉर्ट टर्म म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर जे आहे हे पद भरण्यात येणार आहेत. याचं जे कन्सोलिडेटेड रिमनरेशन म्हणजे जे पगार असणार आहे तो 1,00,000 रुपये पर मंथ असणार आहे. 1,00,000 रुपये मिळू शकतो कॉन्ट्रॅक्टच्या बेसिसवर असलं तरी. जोपर्यंत तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे, जोपर्यंत तुम्ही जॉबमध्ये असाल तर 1,00,000 पर मंथ तुम्ही याच्यामध्ये मिळवू शकता. तुम्हाला ही फॉलोविंग जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहेत ते कंप्लीट करावे लागतील, ते आपण पाहूया. ते इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे, तर तुमचं लॉ ग्रॅज्युएट असलं पाहिजे. तुम्ही लॉमध्ये ग्रॅज्युएट असला पाहिजेत किंवा बॅचलर डिग्री इन लॉ तुमच्याकडे असली पाहिजे, इन्क्लुडिंग इंटिग्रेटेड डिग्री कोर्स इन लॉ फ्रॉम एनी स्कूल, कॉलेज और युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन जे की इस्टॅब्लिश केलेलं असेल बाय लॉ इन इंडिया अँड रिकॉग्नाइज्ड बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया. फक्त तुमचं जे डिग्री असेल लॉमध्ये कंप्लीट असली पाहिजे. द कॅन्डिडेट स्टडिंग इन 5th year ऑफ द 5-year इंटिग्रेटेड लॉ कोर्स और 3rd year ऑफ द 3-year लॉ कोर्स आफ्टर ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम विल बी ऑल्सो बी इलिजिबल. जे शेवटच्या वर्षामध्ये विद्यार्थी आहेत, मग ते 5 वर्षाचा कोर्स करत असतील किंवा 3 वर्षाचा असेल तर ते सुद्धा याच्यासाठी इलिजिबल आहे, ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर एक तुमच्याकडे काय असलं पाहिजे, तर कॅन्डिडेट मस्ट हॅव रिसर्च अँड ॲनालिटिकल स्किल्स, writing abilities and knowledge of computer including retrieval of desired information from various search engines such as ESCR. तर तुमच्याकडे जे आहे ते स्किल्स असणं गरजेचं आहे. ॲनालिटिकल स्किल्स, रिसर्च, तुमचं रायटिंग ॲबिलिटी चांगल्या असल्या पाहिजेत, तुम्हाला कम्प्युटर नॉलेज असलं पाहिजे. तर हे याच्या रिक्वायरमेंट्स आहेत. एज लिमिट काय आहे, तर बघा एज लिमिट मिनिमम 20 वर्ष, मॅक्झिमम 32 वर्ष. म्हणजे 20 वर्षापेक्षा तुमचं वय कमी नसावे, 32 पेक्षा जास्त नसावे. मेथड ऑफ सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, महत्त्वाचं आहे. सिलेक्शन प्रोसिजर असेल ती फेजेसमध्ये होणार आहे. जी पहिली फेज असेल त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड तुमची एक एक्झाम होणार आहे. त्यामध्ये सर्व लॉ रिलेटेड गोष्टी, त्याचबरोबर जे स्किल्स असतील, जे कन्फरेशन असतील त्या बेसिसवर परीक्षा होईल. पार्ट 2 मध्ये सब्जेक्टिव्ह रिटन टेस्ट होणार आहे. रायटिंग, ॲनालिटिकल स्किल्स त्याच्यामध्ये वापरले जातील. पार्ट 3 मध्ये इंटरव्ह्यू असेल. तुमचे पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन, मिनिमम क्वालिफाईंग स्टँडर्ड्स, टर्म्स आणि कंडिशन ज्या असतील त्याच्यामध्येच तुम्हाला कळतील. तर तुमचा 3rd जे असेल ते इंटरव्ह्यू असेल. हे एक शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट असणार आहे. तर त्यानुसार जे आहे तुमच्या याच्यामध्ये भरती केली जाईल. तर 3 फेजेस आहेत. पहिली एक्झाम, दुसरी रिटन एक्झाम आणि 3rd आहे इंटरव्ह्यू. चॉईस ऑफ टेस्ट सेंटर जे आहे ते तुम्ही टेस्ट सेंटर बघू शकता. याच्यामध्ये पुणे आहे, मुंबई आहे, बाहेर म्हटलं तर कोलकाता आहे, रांची आहे, देहरादून आहे. तर तुम्ही जिथे फॉर्म भराल तिथे प्रिफरन्स द्याल तर तिथे तुमचं एक्झाम सेंटर येईल. डेट ऑफ एक्झामिनेशन काय असेल, तर जी एक्झामिनेशन असेल ते बघा 7 मार्च 2026ला होणार आहे. फेज 1 एक्झाम पार्ट 1 जे असेल ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि पार्ट 2 जे असेल ते नंतर पेन पेपर मोडमध्ये म्हणजे लेखी स्वरूपामध्ये पुन्हा घेतली जाईल. आन्सर की जी असेल ती 8/3/2026ला येणार आहे टिल 12 वाजेपर्यंत. आणि जे ऑनलाईन ऑब्जेक्शन्स असतील ते 9 तारखेला तुम्ही नोंदवू शकता, म्हणजे 9 मार्चला. म्हणजे खूप फास्ट प्रोसेस आहे. आणि जे तुम्हाला ऑब्जेक्शन नोंदवायचं असेल तर सब्जेक्ट टू पेमेंट फी असेल त्याला 100 रुपीज पर ऑब्जेक्शन, जे की नंतर तुम्हाला इन केस ऑफ ऑब्जेक्शन सापडलं तर ते रिफंड पण केलं जाईल. रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड पेमेंट फी जर पाहिली तर 750 रुपयाची फी आहे, 750 रुपये. क्लोजिंग डेट काय आहे तर 7/2/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.
मार्चमध्ये याचे जे एक्झामिनेशन्स वगैरे असतील ते होणार आहेत. हे जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचू शकता आणि हे सर्व जे ॲप्लिकेशन वगैरे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच करायचं आहे. आता या PDF मध्ये सर्व माहिती दिलेली आहे. सर्टिफिकेशन वगैरे, सर्टिफिकेट किंवा जेही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते देण्यात आलेले आहे जनरल इन्स्ट्रक्शन सहित. तर हे तुम्ही सर्व रीड करा. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, लॉची डिग्री कंप्लीट झालेली असेल, तर हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की तुम्ही याच्यासाठी फॉर्म जे आहे ते भरू शकता. मित्रांनो, हे PDF जे आहे ते मिळवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा इझिली आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे मी लिंक प्रोव्हाइड करेल. तिथे तुम्ही हे PDF जे आहे ते इझिली डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जे आहे ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा इतरही जे रिक्रुटमेंट रिलेटेड न्यूज मिळवण्यासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.